जग तुम्हाला दाखवलं, अनमोल असा जन्म आपल्याला आई वडिलांनी दिला, याच्यापेक्षा मोठा उपकार काय करावा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी रांगत रांगत होतो जेव्हा ताना, बालपणी मी रांगत रांगत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजिला तुपाना, तुझ्या या उपकाराची हो, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी, शरण एका जनार्दन, ऐसे असताव कवन, तैसे असावे संसार, जोवरी प्राचीनाची दोरी. विठ्ठला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळे, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. छयाचा जनी जन्मनामार्थ झाला, छयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननिहितपाणी मंडनां मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंज नेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग खरो प्रथम नमन, पांडुरंग खरो प्रथम नमन, पांडुरंग खरो प्रथम नमन, पांडुरंग खरो प्रथम नमन.
संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम क्षीरसागरंतम मह्यन्य पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्यस्त्वे गिरः अथा वाच सर्वसुमते परिणामामधिगृणम् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदुंग श्रुती देखतया माझे नमन दंडवत सेवी लागी सेवक झालो सेवेला झालो सेवेला सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी संप्राप्त प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मंडपाच्या समोर उपस्थित सर्वच तरुण मंडळींना अतिशय नम्रतेच्या आणि अंतःकरणापासून विनंती आहे कृपया आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचंय आपण ज्यांचा आदर्श आपल्या जीवनात घेतो महाराज ते आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांच्या कीर्तनात समोर मांडी घालून कीर्तन श्रवण केलं महाराज आपण हे त्या छत्रपती शिवरायांचेच मावळे आहोत आपण ही या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये कीर्तन श्रवण करण्याकरता स्थानापन्न व्हायचे आपण बसून घ्यावा अशा आपणास नम्रतेची विनंती विठाला 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 विठ्ठल संप्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग सज्जन हो अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पांडुरंग परमात्म्याचे महान भक्त नव्हे नव्हे पैठणचे सुप्रसिद्ध साधू जगाच्या बापानं ज्यांच्या घरी कावडीनं पाणी वाहवं महाराज असे पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा फार नाही कोरोचीकर फक्त 4 चरणाचा या संसारिक या जीवामध्ये या मृत्यूलोकात जन्माला आलेल्या प्रत्येक संसारिक जीवाला उपदेश करणारा अभंग आजचा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असेल आज आई तुळजाभवानी मातेच्या पदस्पर्शानं पावन आणि चैतन्यमय झालेली तुमची खोरोची नगरी पुण्यभूमी खोरोची या ठिकाणी होत असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव कोणत्या निमित्तानं होतोय याबद्दल जरी उपस्थित सर्वांना ज्ञात असलं तरी ते सांगणं क्रमप्राप्त ठरेल महत्वाचे ठरेल कैलासवासी
गंगा भागीरथी गजराबाई भानुदास फडतरे देशमुख या फडतरे देशमुख परिवारातील एका मातेला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानदान घडावं अन्नदान घडावं हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संपूर्ण फडतरे देशमुख परिवारानं त्यामध्ये कैलासवासी आईंचे चिरंजीव आहेत त्यामध्ये श्री दत्तू भानुदास फडतरे देशमुख, श्री महादेव भानुदास फडतरे देशमुख, त्याचबरोबर श्री मोहन भानुदास फडतरे देशमुख आणि आईंच्या कन्या आहेत या ठिकाणी सौ रंजना संभाजी सालगुडे, सौ अनिता रामचंद्र भोसले, सौ सुलोचना मुरलीधर गायकवाड आणि त्याचबरोबर बरं का याच आईंच्या कन्या कैलासवासी लता तानाजी जगदाळे कोविडमध्ये 4 वर्षापूर्वी गेल्या, पण आईंना आजही माहित नव्हतं की आपण जन्म दिलेली लेक आज देवाघरी निघून गेली. या सर्वच त्यांच्या कन्या असतील, त्यांचे पुत्र असतील आणि हा संपूर्ण फडतरे देशमुख परिवार, त्यांच्या सुना असतील, त्यांची नातवंड असतील, त्यांचे नाते असतील, नातजावई, संपूर्ण परिवारानं महाराज त्यांच्याकरिता आयोजित केलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव अतिशय गोड असं नियोजन ज्यांनी केलं ते आमचे सन्मित्र सन्माननीय श्री अभिजितजी लक्ष्मण पाणसकर या घरचे जावई आहेत. अतिशय गोड असं नियोजन आणि त्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. अतिशय सुंदर अशी मृदंगाची साथ या ठिकाणी करतायत. मृदंग महामेरू आपल्या महाराष्ट्राचं वैभव ज्यांच्या बोटांमध्ये जादू आहे महाराज, हे भगवंतानं द्यावं लागतं, हे कुणाच्या भाग्यात नसतं महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादानं जर मृदंग सम्राट जर व्हायचा असेल तर त्याला पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर त्याचं परिवर्तन कसं होतं याचं जिवंत उदाहरण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आपले विशाल महाराज दराडे गुरुजी यांच्याकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. अतिशय गोड वादन, त्याचबरोबर या ठिकाणी गोड अशी हार्मोनियमची साथ करण्याकरता उपस्थित आमचे सन्मित्र, आपल्या भागाचं वैभव आणि महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार, खूप छान कीर्तन करतात महाराज, हरिभक्तीपरायण दीपक महाराज पवार आहेत. त्याचबरोबर गायनाची गोड अशी साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित संगीत विशारद, संगीत अलंकार हरिभक्तीपरायण दशरथजी महाराज गोरड आहेत. त्याचबरोबर संगीत विशारद, संगीत अलंकार हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज जाधव, आपल्या भागाचं वैभव महाराज ज्यांनी आजपर्यंत भजन टिकवून ठेवलं महाराज. सर्वच कोरोची गावातील भजनी मंडळ सर्वांच्या चरणी दंडवत करतो. आज या ठिकाणी चोपदार म्हणून या ठिकाणी शिंगवादक म्हणून आपल्याला लाभलेले हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज, नावातच विठ्ठल आहे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी. विठ्ठल महाराज किल्लारे आहेत, तुतारीची सध्या हवा आहे, पण त्याचबरोबर चोपदार म्हणून आज आपल्याला लाभलेले आपल्याच भागातील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नवनाथ महाराज बोराडे आपल्याच भागातील चोपदार आहेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर गोड अशी कीर्तनाची साथ करण्याकरता उपस्थित श्री ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत. प्रगट महाराज देखील आमच्या अगोदरच प्रगट झाले बरं का, त्यांना घेऊन धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा लेकरांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि सर्वात जास्त थोडीशी टाळी वाजवा बरं का, आपली साऊंड सिस्टीम कीर्तनाचा आत्मा आहे महाराज. अशी साऊंड सिस्टीम असली ना दादा, आपल्या सिस्टीमचं नाव जाधव साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. अतिशय गोड साऊंड सिस्टीम, अशी सिस्टीम असेल ना महाराज, 12 काय 1 वाजेपर्यंत कीर्तन चालू द्याव, अजिबात त्याचा शीन येत नाही, आनंद येतो महाराज. आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्याकरता आपल्या महाराष्ट्रातील एक नामांकित युट्यूब चॅनल बाळूमामांचा हरिजागर, हा युट्यूब चॅनल आमचे गणेश दादा टिकोळे ते देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढच्या भविष्यात हा कार्यक्रम तुम्हाला कधीही बघता येईल. एका क्लिक वरती जगाच्या पाठीवर कुठेही बसून हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता. त्याकरता उपस्थित आमचा या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे बाळूमामांचा हरिजागर, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि सज्जन हो, वक्ता कितीही मोठा असला, कीर्तनकार कितीही मोठा असला तरी वक्ता तो वक्तानो हे श्रोते विन. म्हणून कीर्तन श्रवण करण्याकरता उपस्थित तुम्ही सर्व सज्जन मायबाप सर्वांच्या चरणावरती माझे मस्तक ठेवतो, वंदन करतो. पुन्हा एकदा सर्वांबद्दल प्रेम भावना समर्पित करतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग
शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज या अभंगातून आपल्याला काय सांगताय? पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. अभंगाच्या प्रथम चरणाचा जर आपण विचार केला तर महाराज सांगतात पक्षी अंगणात उतरतात. ज्यावेळेला आपण अंगणात धान्य वाळत घालतो महाराज, त्यावेळेला पक्षी अंगणात उतरतात खरे, पण ज्याच्याकरता आलोय ते धान्य टिपण्याकरता आलोय, पोटभर धान्य खातात, निघून जातात महाराज. ते फार काळ टिकत नाहीत. नाथ महाराज म्हणतात त्या पक्ष्यांचं अनुकरण या संसारात आल्यानंतर आलेल्या प्रत्येक सांसारिक जीवानं केलं पाहिजे. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. या संसारात माणसानं तसं राहावं, पक्ष्यांचं अनुकरण करून जीवन जगावं. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीनाची दोरी म्हणजे भगवंतानं जेवढं आयुष्य आपल्याला दिलंय, ते आयुष्य जोपर्यंत आपण जगतोय तोपर्यंत माणसानं असं जीवन जगावं, असं महाराज सांगतात. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. एखाद्या वस्तीवर महाराज एखादा पाहुणा यावा, वस्ती कर वस्ती आला, पाहुणा आलेला महाराज फार का टिकत नाही, जास्त दिवस राहत नाही, जास्त दिवस मुक्काम करत नाही. महाराज आला, ज्याच्या करता आलोय ते काम झालं की आपल्या स्वस्थाने आपल्या आपल्या घरी निघून जातात महाराज. त्यांचंही अनुकरण जीवनात करून माणसानं सांसारिक जीवन जगावं, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतायत. आणि या पहिल्या 3 चरणाचा जर विचार करून तसं जीवन जर आपण जगत असू तर आपल्याला या संसाराचंच काय महाराज, या संसारातील दुःखाचंच काय, पण मृत्यूचं देखील आपल्याला भय राहणार नाही. नाथ महाराज सांगतायत शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. कुठल्याच गोष्टीचं भय आपल्याला अंतकरणामध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही, असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठाला सज्जनो, आज 1 वर्ष पूर्ण झालं या संपूर्ण फडतरे देशमुख परिवाराला. यांची आई सोडून गेली. अगोदर पित्याचं छत्र हरपलं, पित्याच्या जाण्याच्या दुःखातून हा परिवार बाहेर पडतोय ना पडतोय महाराज. सख्खी बहीण निघून गेली, सख्खी बहीण निघून गेली. आईला सांगण्याचं धाडच झालं नाही महाराज. तिला सांगावं बीपीचा त्रास आहे, अनेक अडचणी आहेत, सांगावं, स्वतःला त्रास करून घे म्हणून तिला सांगितलं नाही महाराज. बहीण जाते ना जाते महाराज, तोपर्यंत आईचं छत्र हरपलं, आई सोडून गेली. सोडून या गेली आई आम्हाले कराना, आई 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 आता म्हणू मी कुणाला. आई निघून गेली महाराज, आई कुणाला म्हणावं, आई दिसत नाही. आज या सर्व भावंडांच्या नजरा या धर्म मंडपामध्ये आईला शोधण्यासाठी भिरभिरत असतील. आई इथं दिसेल, आई घरात दिसेल, आई कुठून तरी येईल, आई दिसत नाही महाराज. एकदा काळाच्या पडद्याआड गेलेली माणसं महाराज परत बघायला मिळत नाहीत. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. एकदा गेलेली माणसं महाराज येत नाही, येतात त्या फक्त आठवणी, आणि आठवणींच्या जीवावर महाराज गेले 1 वर्ष हा परिवार जगतोय, या दुःखाशी 2 हात करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक गोष्टीत आई दिसते. आज या सगळ्या भावंडांना आईनं लहानपणापासून केलेलं प्रेम, लावलेला जीव, लावलेली माया आज आठवत असेल महाराज. आज सगळं काय आठवत असेल, पण आज आई नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आई दिसते महाराज. कधी कधी आई दिसते हंबरुनी हंबरुनी वासराला चाटती जवा गाय, तवा मला तिच्या मध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. हंबरुनी वासराला, हंबरुनी वासराला चाटती जवा गाय, तवा मला तिच्या मध्ये दिसती माझी माय, हो दिसती माझी माय. आया बाया सांगत
होत्या होतो जभाताना दुष्काळात मायेचा माझ्या आटला होता पाना पिठामध्ये 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 पाणी टाकून मला पाजत जाय हवा मला पिठामध्ये दिसती माझी माय हो दिसती माझी माय हंबरून वासराला ताटती जवा गाय हवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय प्रत्येक आठवणीत महाराज आई दिसते हो. आईची आठवण येते आईच्या आठवणींनी डोळ्यात अश्रू येतात पण आई दिसत नाही पण सज्जन हो आपण सर्वांनी ज्या लोकात जन्म घेतला ना महाराज ज्या लोकात तुमचा आणि माझा जन्म झाला त्या लोकांचं नावच आहे महाराज मृत्यू लोक इथं आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जायचंय तिथं कायमचा राहण्याकरता कायमचा कुणीही आलं नाही महाराज एक दिवस प्रत्येकाला इथून निघून जायचंय आपण विचारून पाहूया का हो ज्ञानोबराय ज्ञानोबराय या पृथ्वी तलावरती या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या माणसाला इथंच राहता येणार नाही का हो? कधीतरी बोललं पाहिजे महाराज ज्ञानोबरायांशी कधीतरी संवाद साधला पाहिजे तुम्ही म्हणाल का हो महाराज आला तुम्ही दहेगावरून आला तुम्ही शेरेवाडीवरून आणि आम्हाला सांगतायत ज्ञानोबरायांशी बोलून पहा अहो ज्ञानोबरायांशी बोलायला काय ज्ञानोबराय आमच्या समोर आहेत का सज्जन हो आज ज्ञानोबराय जरी आळंदीत असले ना महाराज समाधी अवस्थेमध्ये तर माझे नामदेवराय सांगतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी माझ्या ज्ञानोबरायांची कधीतरी ज्ञानेश्वरी महाराज उघडून बघितली पाहिजे एखाद्या ओवीवरून नजर फिरवली महाराज बोट जरी फिरवलं ना महाराज तरी ज्ञानोबराय कृपा करतात नाही कळू द्या तुम्हाला वाचता तर येते ना कमीत कमी नुसतं तुम्ही वाचला ना महाराज ज्ञानेश्वरी तरी ज्ञानोबराय तुमच्यावर कृपा करतील विचारूया ज्ञानोबरायांना का हो ज्ञानोबराय या मृत्यू लोकात आलेल्या एखाद्या व्यक्तीला इथंच थांबता येणार नाही का ज्ञानोबराय सांगतील देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना म्हणू नये धनंजया जयापरी इथं आलेल्या प्रत्येकाला एक दिवस हा देह सोडून निघून जावं लागतं महाराज आणि दुसरा देह स्वीकारावा लागतो म्हणून आलेल्या प्रत्येकाला जर एक दिवस जायचंच आहे ना खरोचिकर या मृत्यू लोकांमध्ये आलेला एक जणाला प्रत्येकाला जर एक दिवस हा देह सोडून जायचंयच तर जोपर्यंत हा मानव देह आपल्याला आहे ना महाराज जोपर्यंत या मानव देहामध्ये जिवंत आहोत तोपर्यंत असं जीवन जगून जायचं ना ज्या दिवशी आपण हा देह ठेवू ना महाराज त्यावेळेला कळालं तुमच्या पुणे जिल्ह्याला की आमच्या पुणे जिल्ह्यातील अमुक नावाचा व्यक्ती गेला फार चांगला होता आलं पाहिजे सज्जन हो तुमच्या पुणे जिल्ह्याच्या डोळ्यात पाणी इतकं पवित्र जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे नाही जगता आलं इतकंही पवित्र जीवन समजलं तुमच्या इंदापूर तालुक्याला आमच्या तालुक्यातील अमुक नावाचा व्यक्ती गेला आलं पाहिजे इंदापूर तालुक्याच्या डोळ्यात पाणी नाही जगता आलं इतकंही पवित्र जीवन आम्हाला समजू द्या तुमच्या खोरूची गावाला आमच्या गावातील अमुक नावाचा व्यक्ती गेला आयुष्यभर महाराज पुण्यकर्म केली कुणाला कधी त्रास दिला नाही सज्जन हो अतिशय समर्पक प्रमाणाने अतिशय गोड गाय खूप छान तो का म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे असं जीवन जगावं महाराज की गेल्यानंतर ही आपली कीर्ती उरली पाहिजे लोकांनी नाव काढलं पाहिजे महाराज नाव ठेवलं नाही पाहिजे बरं का
समजलं तुमच्या खोरूची गावाला आमच्या गावातील अमुक अमुक नावाचा व्यक्ती गेला. सज्जन हो, आलं पाहिजे खोरूची गावातील लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी. नाही जगता आलं इतकंही पवित्र जीवन तर सज्जन हो, तुम्ही देह ठेवावा. आणि तुम्ही देह ठेवल्यानंतर कमीत कमी आपला परिवार तरी आपल्याकरता श्रद्धेने रडावा. कमीत कमी इतकं तरी पवित्र जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. नाहीतर आपण जगत राहावं महाराज आणि आपल्या घरातल्यांनी म्हणावं, बाईल म्हणे खर मरता तरी बरं, नासिले घर थुंकुनिया. महाराज कमीत कमी इतकं तरी पवित्र जीवन आपण जगलं पाहिजे की कमीत कमी आपला परिवार तरी आपल्याकरता श्रद्धेने रडला पाहिजे. कमीत कमी इतकं तरी सुंदर जीवन जगावं, आयुष्यात परमार्थ करावा, भगवंताचं नाम आपल्या मुखात यावं की ज्यावेळेस हा देह ठेवून भगवंताच्या समोर जाऊ ना महाराज, त्या पांडुरंग परमात्म्यानं आलिंगन द्यावं. इतकं तरी पवित्र जीवन आपल्याला जगता यावं. जर या संसारात आल्यानंतर जर आमचा परमार्थ सफल करावा असं वाटत असेल, आमचं जीवन सफल व्हावं, ज्याच्याकरता भगवंतानं हा देह दिला त्याच्याकरता या नरदेहाचा वापर जर आम्हाला करावा असं वाटत असेल तर त्याकरता आपण कोणाचं अनुकरण जीवनात केलं पाहिजे. नाथ महाराज आज सेवेला निवडलेल्या अभंगाच्या प्रथम पक्षासावे संसारी सोवरी प्राचीनाची दोरी. त्या पक्ष्यांप्रमाणे महाराज म्हणतात जीवन जगलं पाहिजे महाराज. ती पक्षी जे येतात ना महाराज अंगणात, जास्त त्यांच्या अंतःकरणामध्ये अभिलाषा नसते. अंगणात येतात, जेवढी पोटाची गरज आहे ना महाराज तेवढंच धान्य टिपतात, पोट भरलं निघून जातात. तुकोबारांनी एका शेतकऱ्याचं महाराज शेत राखायला घेतलं.
ज्वारीची कणसं हुरडा भरलेला आहे कणसामध्ये. हुरडा राखायला घेतलं, 10 मन धान्य द्यायला तुकोबरायांना तयार झाले. आणि असं असताना तुकोबरायांनी ज्या वेळेला ते शेत राखायला घेतलं महाराज, तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये भजनाशिवाय महाराज दुसरं कधी काहीही आम्हाला दिसलं नाही महाराज. अखंडपणे भजन, अखंडपणे भगवंताचं नामस्मरण. तुकोबराय ज्यावेळेला ती पाखरं राखायला घेतली महाराज, भजनामध्ये तल्लीन. शिंख जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला. जीवनामध्ये शिंक आली, जांभळी आली, खोकला आला, एवढाच वेळ ज्या तुकोबरायांनी आपल्या जीवनातून व्यर्थ घालवला. अखंडपणे भगवंताचं नाम घेतलं. त्या तुकोबरायांनी पाखरं राखायला घेतली महाराज. आणि पाखरं राखायला घेतल्याबरोबर आता भजनाला सुरुवात करायची. त्याच्या अगोदर पाखरांना बोलवायला लागले, या इकडून या, काही इकडून या. पाखरांना बोलवायला लागले महाराजांनी. असा राखणदार भेटल्यावर महाराज पाखरांचे थवेच्या थवे यायला लागले. त्या गावातील एका व्यक्तीने सांगितलं, का हो तुकोबराय, सावकारांनी तुम्हाला पाखर राखायला दिली आणि तुम्ही पक्ष्यांना बोलवताय? लक्ष नाही तुकोबराय तुमचं. तुकोबरायांनी त्याच्या प्रश्नाला एक उत्तर दिलं, दादा, या जगाच्या पाठीवर फक्त एक जात पाहिली पक्षाची, जी पोटाचा प्रश्न मिटला की आपल्या आपल्या स्वस्थानी निघून जातात. ते आलेत ना, त्यांचं पोट भरलं की ते निघून जातील, फार काळ थांबणार नाहीत. पण तुकोबराय म्हणतात, या जगाच्या पाठीवर स्वतःच पोट भरल्यानंतर पोटाच्या वर बांधून नेणारी अवलाद मी या डोळ्यांनी पाहिली. तुकोबरायांनी सांगावं, पोटाच्या वर बांधून घेऊन जाणारी माणसं माझ्या डोळ्यानं पाहिली. तुकोबराय म्हणतात, या पक्ष्यांचं अनुकरण माणसानं जीवनात केलं तर माणसाचं कल्याण होईल महाराज. खरंच जसं तुकोबरायांनी त्या व्यक्तीला उत्तर दिलं महाराज, या गादीवरून सांगतो, त्या पक्ष्यांचं अनुकरण जर या जगातील प्रत्येक व्यक्तीने केलं ना महाराज, अगदी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापासून ते पंतप्रधानापर्यंत प्रत्येकाने जर विचार केला, जेवढं माझ्या पोटाला गरजेचं आहे ना तेवढंच मी माझ्या जवळ ठेवीन. राहिलेलं ज्यांच्या हिश्श्याचं आहे, ज्यांच्या मुखात जाणार आहे, ते त्यांच्या मुखातच गेलं पाहिजे, असा विचार ग्रामसेवकापासून ते पंतप्रधानापर्यंत प्रत्येकाने केला ना महाराज, या देशाची अर्थव्यवस्था बळकट व्हायला फार काळ लागणार नाही. शेतकरी राजा कष्ट करतो, कष्ट करून करून महाराज शेतकऱ्याचे हाल झाले. आज शेतकऱ्याच्या कांद्याला दर नाही, शेतकऱ्याच्या पिकाला दर नाही. पण शेतकऱ्यापासून, शेतकरी प्रामाणिक आहेच, पण शेतकऱ्यापासून ते मायबाप सरकारपर्यंत आणि शेतकऱ्यापासून ते व्यापारी असो किंवा थेट ग्राहकापर्यंत प्रत्येकानं जर प्रामाणिकपणे विचार केला ना महाराज, या पक्ष्यांसारखं जगायचं महाराज, या देशातील प्रत्येक व्यक्ती सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस खरं राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही. पण आज बघतोय महाराज, गावाला संडास मंजूर झालं, सरपंच म्हणत नाही हे संडास आपलं नाही, हे ज्याचं आहे त्याला मिळालं पाहिजे महाराज. त्या संडासातलं सुद्धा खायला कमी करत नाही. सज्जन हो, प्रत्येकानं जर या पक्ष्यांचं अनुकरण करायचं ठरवलं, विचार करा, या देशात गरीब आणि श्रीमंती ही दरीच आपल्याला बघायला शिल्लक राहणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, त्या पक्ष्यांचं अनुकरण जीवनात करा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहते. पण आमचं झालंय महाराज असं की आम्ही ज्याच्याकरता आलो, पक्षी ज्याच्याकरता अंगणात उतरतात धान्य टिपण्याकरता, आणि ते काम पूर्ण झालं की स्वस्थानी निघून जातात, तसं आपणही या ठिकाणी भगवंतानं आम्हाला पाठवले ना महाराज. कशाकरिता? देवे दिला देह, भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. एका शेतकरी कुटुंबातील बापानं महाराज आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं. एका शेतकरी कुटुंबातील बापानं आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. परिस्थिती हालाकीची आहे हो, पण हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा बापानं कर्ज काढलं आणि कर्ज काढून बापाच्या डोक्यात फक्त एकच होतं की माझ्या मुलाच्या नावापुढं डॉक्टर लागलं पाहिजे, ती पदवी त्याला मिळाली पाहिजे. प्रत्येकाचं स्वप्न असतं महाराज, माझ्या मुलानं उच्च शिक्षित व्हावं, जीवनात सन्मान कमवा, बापाचं नाव मोठं करावं. प्रत्येकाला वाटतं बापानं डॉक्टर व्हावा, याकरता पुणे मुंबई सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं महाराज. बापानं पाठवलंय कशाकरिता? डॉक्टर बनवण्याकरता. मुलगा गेला, संगत वाईट लागली महाराज. वाईट मुलांच्या संगतीत लागला, दारू प्यायला शिकला, व्यसनाच्या आहारी गेला,
नको ते धंदे करायला लागला महाराज. बापाने पाठवलं होतं कशाकरिता? डॉक्टर ही पदवी मिळवण्याकरता. पहिल्याच वर्षी सगळे विषय गेले महाराज. हाकलून लावलं. तू डॉक्टर बनण्याच्या लायकीचा नाहीस. घरी पाठवून दिलं महाराज. मला सांगा, त्या बापानं त्याला जी पदवी प्राप्त करण्याकरता पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये पाठवलं, तो ती पदवी घेऊन आला का? तो आला नाही. तसंच सज्जन हो, ज्या पद्धतीनं आज तुमच्या मनामध्ये त्या बापानं पाठवलेल्या मुलाबद्दल अंतःकरणामध्ये कीव येत असेल, वाटत असेल की त्यानं चूक केली, वाटतंय ना चूक केली, तसंच सज्जन हो, तुमच्या आणि माझ्या बापानं जन्म दिलेला नाही बर का. जन्मोजन्मीच्या बापानं या मृत्यू लोकात तुम्हाला आम्हाला पाठवलंय ना. त्याचं कारण सुद्धा एक आहे. एक पदवी प्राप्त करून घेण्याकरता आपल्या जगाच्या बापानं पांडुरंगानं इथं आपल्याला धाडलंय महाराज. कोणती पदवी मिळवायचे? नरदेहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, या कारणे नारायणे कृपावलोकने दिधला. या नरदेहात आल्यानंतर सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याकरता भगवंतानं तुम्हाला आणि आम्हाला इथं पाठवलं महाराज. मग ती पदवी प्राप्त करण्याकरता धडपड कोणाचीच नाही. तुम्ही म्हणाल महाराज सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यायचं म्हणजे नेमकं करायचं काय? ज्या बापाने इथं जन्म दिला त्या बापाचं नाम, पांडुरंगाचं नाम आपल्या मुखात आलं पाहिजे महाराज. त्याचं भजन, त्याच्या भजनाची गोडी आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. आयुष्य असंच निघून चाललंय हो. इथं कुणाचाच भरोसा नाही. इथं वाघ महाराज कीर्तन करतायत, पुढच्या 5 मिनिटातलं वाघ महाराजांचं भविष्य सांगता येत नाही. महाराजांवर घेतलं की फार बरं वाटतं महाराज, पण माझाच काय, बसलेल्यांचाही कुणाचाही पुढच्या 5 मिनिटातला भरोसा नाही महाराज. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे ननाच्या तुलालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाचे. कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाचे. कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगाची. असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया, नको तू घालवू वाया. सदा गारे सदा गारे तू सतारे या श्रीरंगाचे. कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगाची. सज्जन हो, या नरदेहामध्ये आल्यानंतर भगवंतानं तुम्हाला आम्हाला सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याकरता पाठवलं. पण भगवंताच्या नामाचा विचार करायचा सोडून महाराज, भगवंताच्या भजनाचा विचार करायचा सोडला महाराज. आम्ही कशाच्या पाठीमागे लागलो? आम्ही प्रपंचाच्या पाठीमागे लागलो, आम्ही पैशाच्या पाठीमागे लागलो महाराज. पण महाराज सांगतायत या धनाचा विचार डोक्यातून काढून टाका. कमवू नका असं म्हणत नाहीत महाराज. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, पण ते करत असताना तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. सज्जन हो, भगवंताचं नाम सुद्धा आमच्या मुखात आलं पाहिजे. म्हणून
धनाबद्दल अंतःकरणामध्ये लोभ ठेवू नका. धनाचा लोभ सोडून दे दरी सन्मार्ग नेकीचा धरी सन्मार्ग नेकीचा जपून तू चाल जपून तू चाल तू चाल रे वेड्या तुझे इदोर पतंगाची म्हणून सज्जन हो, भजनाची गोडी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. देवाला आपलंसं करावं, देवाला आपलंसं करण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे महाराज. पर देवाला आपलंसं करायचंय खरं आहे, पण त्याकरता भगवंताचं नाम हे एकमेव साधन आहे महाराज. असं कुणी ऐकाव सहज बाजारात गेलो महाराज आणि देव विकत आणला असं कधीच होत नाही. देवाला जर आपलंसं करायचं असेल तर मीराबाई फार गोड सांगतात. मीराबाई म्हणतात मी देव विकत घेतला, पण कसा घेतला? बाई मी विकत घेतला श्याम, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दार. बाई मी विकत घेतला श्याम, कवडी दमडी काही खर्च केली नाही महाराज, पण श्याम भगवंत विकत घेतला मीराबाई सांगताय. पण मीराबाई का हो तुम्ही सांगताय कवडी दमडी खर्च केली नाही, पण जगाचा बाप विकत घेतला. ती कला तरी आम्हाला सांगा, नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही घेतला, कोणतं साधन वापरलं? मीराबाई सांगतायत पुढं. मीराबाई सांगतायत नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम, बाई मी विकत घेतला श्याम, पण जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिना. भाई मी विकत घेतला श्याम, भाई मी विकत घेतला श्याम. एकच साधन सांगितलं मीराबाईंनी, जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम. भगवत प्राप्ती जर जीवनात करून घ्यायची असेल ना महाराज, तर त्याकरिता फक्त आणि फक्त भगवंताचं नाम हे एकच साधन सांगितलं. पण संतांनी वारंवार सांगून, संतांनी उपदेश करून सुद्धा महाराज कधी कधी आम्हाला ते उपदेश पचत नाहीत महाराज, आम्हाला ते पटत नाही. कळतं पण वळत नाही. तुकोबरांनी सांगून ठेवलं सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान प्राप्त होईल, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. पण नाम घ्यायचं महाराज कुणाला मुखात नाम घ्यावासं वाटत नाही. एका ठिकाणी माझ्या ज्ञानोबरायांना म्हणावं लागलं, वाजत असे बोंब कुणी नायकती कानी, हरी हरीनं म्हणतात या थोर झाली हानी. आम्ही बोंब ठोकून सांगतोय पण आमचं ऐकायला कुणी तयार नाही. मग पुढे जाऊन एकनाथ महाराज टोला देतात बरं का महाराज. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काले, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही काले, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काले. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. हे सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. हे सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाधाईल, काय बाजाईल. आमचे काय बाधाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देवा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देवा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी बोल बोलतो देखा, पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोलतो देखा.
एका जनार्दने आमचं काय बा जाईल, आमचं काही जाणार नाही. पण तुम्ही जर संतांचा उपदेश, संतांचा विचार जर तुम्हाला या नरदेहामध्ये आल्यानंतर पटला नाही, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, पुन्हा पुन्हा जन्माला यायचं. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. महाराज, या नरदेहामध्ये आल्यानंतर या देहाचं, या जन्माचं जर सार्थक करावं असं वाटत असेल, तर भगवंताचं नाम आपल्या मुखात आलं पाहिजे. आता सर्वांनी, आपण सर्वजण गोड असं या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करूया. सर्वांनी हात वरती करा, हात वरती करायचे. सर्वांनी पांडुरंगाचं भजन करायचं. आपल्याला कळू द्या त्या पांडुरंगाच्या पंढरीच्या पंढरी रायाला की खोरोची गावामध्ये सुंदर असा जयघोष सुरू आहे. सर्वांनी हात वरती करायचे. विठोबा रखुमाई, टाळी टाळी, विठोबा रखुमाई, हार ना हार, विठोबा रखुमाई, हो बार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार टाळी वाजवा सज्जन हो, टाळी वाजवा, भजन करा. लागूया पाया विनवितो तुम्हा, टाळी बोला मुखी नाम विठोबाचे. हे जग तुम्हाला दाखवलं, अनमोल असा जन्म आपल्याला आई वडिलांनी दिला, याच्यापेक्षा मोठा उपकार काय करावा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी रांगत रांगत होतो जेव्हा ताना, बालपणी मी रांगत रांगत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला तुपाना, तुझ्या या उपकाराची हो, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनंत यातना सहन केल्या होत्या आईनं, अनंत कष्ट केले आणि आपल्याला जन्म दिला. महाराज फक्त जन्म दिला नाही, लहानाचं मोठं करण्याकरता अनंत यातना सहन केल्या. आणि म्हणून तिला एका ठिकाणी म्हटलं गेलं की आई ही आई नाही, तर आई ही मायेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार, मायेचा सागर दिला जीवनाकार, मायेचा सागर दिला जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नवीची चांदणी तुग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आपल्याकरता काय काय यातना सहन केल्या महाराज. उन्हाचा विचार केला नाही, पावसाचा विचार केला नाही,
तळप त्या उन्हात अन रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार म्हणून अशी माया करणारी आई महाराज एकदा निघून गेली महाराज परत कधीच बघायला मिळणार नाही म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत काय करायची ती सेवा त्यांची करून घ्या ही सेवा परत प्रारब्धात नाही हो. आज या परिवाराने कितीही ठरवलं आईची सेवा करावी नाही करू शकत कारण एकदा गेलेले आई वडील एकदा देवाच्या घरी गेलेले आई वडील पुन्हा परत बघायला मिळत नाहीत महाराज म्हणून जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत त्यांची करता येईल तेवढी सेवा करा नाहीतर एकदा आई निघून गेली आणि विचार केला ना मी आईची सेवा भरपूर केली असते हो. पण आता माझी आई नाही म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तेव्हा आईची सेवा केली नाही आणि नंतर आई गेल्यानंतर जर अश्रू ढाळत बसला तर त्या आईचं अंतकरण काय म्हणताय का मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मेल्यावरती रडतो कशाला उगाच देऊ नको ताण घशाला मी तुला पाहून प्राण सोडले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुने नाही पाणी पाजले म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंतच बघा नाहीतर जिते बाप को रोटी ना दे वो तो मरे बाद पछताए मूठ भर चावल धाबे पर झोक कर कव्वे को बाप बनाए ही संस्कृती आपली नाही आपली संस्कृती जपायला शिका जगाच्या बापाची सेवा केली पांडुरंगाची सेवा कितीही करेल आज हा परिवार ही भावंड पण पांडुरंगाची सेवा केल्यानंतर गेलेले आई वडील परत येणार आहेत का सांगा कारण देवाची सेवा केल्याने गेलेले आई वडील मिळाले असं आजपर्यंत ऐकलं नाही पण आई वडिलांची सेवा केली आणि जगाचा बाप मिळाला असं आपण ऐकलंय आपल्या जवळच उदाहरण आहे पुंडलिकासाठी अजून तिष्ठत पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची तुका म्हणे मात धन्य त्याची पांडुरंगासाठी जगाचा बाप आज ही 28 युग झाली महाराज तरी विटेवरती उभा आहे आज ही दिंडीर वनामध्ये पुंडलिक रायाची आई वडिलांची सेवा सुरू आहे आज या लेकी ज्यावेळेला आईकडे येत असतील ना महाराज तर या लेकींना घर सुन सुन वाटतं महाराज ती जागा उचलून फेकल्यासारखी होती हो. लेकीनं माहेरात यावं आणि लेकीनं माहेरात आल्यानंतर आई भाकरी थापत असू द्या तिला समजलं माझी पोरगी आली माझी लेक आली महाराज भाकरी तशाच ठेवतो त्यातलाच भाकरीचा एक तुकडा मोडून घेते थोडस पाणी घेते आणि तिच्यावर ओवाळून टाकते महाराज आज ज्यावेळेला पोरी येतील त्यावेळेला ही आई समोर दिसणार नाही त्यावेळेला अंतकरण गलबलून जातं डोळ्यात अश्रूंच्या धारा येतात माझी आई मला सोडून गेली जोपर्यंत माहेरी आई जिवंत आहे महाराज तोपर्यंत माहेरातला आनंदच वेगळा असतो एकदा का माहेरातली आई निघून गेली ना त्या माहेरात मन रमत नाही असतात ना भाऊ असतो भाऊजाई असतात पण आई सारखं प्रेम जगात दुसरं कोणीच करत नाही झाले असेल ना महाराज सासू सुनांची कटकट ज्यावेळेला लेक घरात येईल त्यावेळेला ती आई सांगेन सुनबाई आपलं घरात कसंही असू दे पण 4 दिवस माझी पोरगी घरी आली तिला जरा नीट बोल तिला दुःख होईल तिचं अंतकरण दुखावेल असं तिला काही बोलू नको तिला हात जोडते कुणाकरिता लेकी करता आईचं अंतकरण आहे आपल्या लेकराला संकटात पाहून कुठलंही काम सोडून आपल्यापर्यंत धावत येते ती आई असते
घरामध्ये बाळ पाण्यात झोपलेला असू द्या, आई अंगणात भांडी घासत असू द्या, पण पहिल्यांदा बाळ घरात रडल्याबरोबर घरातल्यांना ऐकायला जात नाही महाराज. त्या बाळाला पहिल्यांदा धावत जाऊन घेणारी जर जगाच्या पाठीवर जर कोणती व्यक्ती असेल तर ती आई आहे. म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केलं, बालका संकटी देखता कार्य टाकून उठी माता. आपल्या हातातलं काम टाकते आणि पहिल्यांदा त्या लेकराला घेते आणि त्या लेकराला कासेला लावते. हो, ही आई आहे. क्षमा सर. ही आई आहे महाराज, ही आईच अंतकरण आहे. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. या जगाच्या पाठीवर मी नेहमी सांगतो, आज महाराष्ट्रभर कीर्तन करतोय, नेहमी सांगतो, या जगाच्या पाठीवर फक्त 4 देव आहेत. 4 ते सगळ्यांना दिसतात, तुम्हालाही दिसतात, मलाही दिसतात. त्यातले 2 देव आहेत, एक म्हणजे सूर्य आणि दुसरं म्हणजे चंद्र. हे सगळ्यांना दिसतात, तुम्हाला दिसतात, मला दिसतात. आणि उरलेले 2 देव आहेत ते म्हणजे आई आणि वडील. हे वरचे 2 देव आहेत ना, ते फक्त पुण्यवानाला आशीर्वाद देतात. आणि उरलेले 2 देव पुण्यवान असो की पापी असो, आपल्या पोटी जन्माला आलेली संतती पुण्य करते की पाप करते बघत नाही महाराज. तुम्ही 1000 चांगली कामं करा, 1000 चांगली कामं केल्यानंतर एक काम तुमच्या हातून चुकीचं होऊ द्या, सगळं जग तुम्हाला चुकीचं म्हणेल. पण तुम्ही 1000 चुकीची कामं करा आणि एक चांगलं काम करा, तुमची आई तुमचे वडील म्हणतील माझा मुलगा बरोबर आहे. जगाच्या पाठीवर सगळे गुन्हे माफ करणारं न्यायालय जर कोणतं असेल तर ते न्यायालय फक्त आणि फक्त आईच आहे. एकमेव न्यायालय फक्त आईच आहे. आज या संपूर्ण जग परिवाराला वाटत असेल आज भगवंतानं आमच्या आया आमच्यात ठेवायला पाहिजे होती. देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे पर्वत. भगवंता काय चूक झाली होती आमच्याकडून, तो आमची आई आमच्यातून हिरावून घेतली. पण सज्जन हो, मृत्यू हे अंतिम सत्य आहे, तर प्रत्येकाला त्या सत्याला एक दिवस सामोरं जायचंय. असो, जाता जाता या गजराईंना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असताना या नाम सप्ताहामध्ये एक गोष्ट सांगेन, या हरिकीर्तनामध्ये एक गोष्ट सांगेन. सज्जन हो, आपल्या धर्माकरता जगा, आपला धर्म टिकवण्याकरता, आपला धर्म वाढवण्याकरता देह जिजवा. सज्जन हो, गेल्या काही 3-4 दिवसापूर्वी आपण पाहिलं, प्रत्येक हिंदूच्या स्टेटसला मी पाहिलं ते काय सेंटा क्लॉज का काय ख्रिश्चनांचा सण असतो महाराज, प्रत्येकाच्या स्टेटसला बघितलं. माझा मुलगा SND स्कूलला आहे नातेपुतेला शिकायला, त्यालाही सांगितलं तुम्ही सेंटा क्लॉज बनवून पाठवा, ती पांढरी दाढी वरती टोपी ख्रिश्चनांचं पेहराव करून यायचं. मी त्यांना सांगितलं का हो, ज्यावेळेला हिंदूंचे एवढे सण आहेत, एवढे पेहराव आहेत, वासुदेव सेंटा क्लॉज सारखा दिसतो ना, वासुदेव खोटं गिफ्ट तर देत नाही कधी. तुम्ही सेंटा क्लॉज आपल्या मुलांना शिकवण्यापेक्षा आपला वासुदेव तुम्ही आपल्या मुलांना शिकवा. आपली धर्म आपली संस्कृती जपा महाराज. हा धर्म जर आज आपण टिकवला नाही तर भविष्यात हा वासुदेव आम्हाला चित्रात दाखवावं लागेल. चित्रात आपला धर्म टिकवा. आणि जाता जाता एक गोष्ट सांगेन, आता या वर्षातील फक्त काही 3-4 दिवस शिल्लक आहेत. हे चालू वर्ष कुणाला दुःखाचं गेलं असेल, कुणाला संकटाचं गेलं असेल, कुणाला अडचणी आल्या असतील, पण पुढचं येणारं वर्ष हे प्रत्येकाला आनंदाचं जाणार आहे. तुम्ही म्हणाल का हो महाराज असं का म्हणता, या गादीवरून विश्वासानं सांगतो, प्रत्येक वर्षी ज्यावेळेला 31 डिसेंबर येतो, 31 डिसेंबरला काय काय चालतं महाराज, काय काय खाल्लं जातं, किती हिंसा केली जाते, किती जीवांचे प्राण घेतले जातात, हे मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगणे योग्य नाही. पण या वर्षी 31 डिसेंबरला एकादशी आहे आणि 1 जानेवारीला गुरुवार आहे. या वर्षी एकादशी असल्यामुळे कुणी मांसाहार करणार नाही.